मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या आंदोलनाला राज्यातील लाखो मराठा बांधवांनी पाठबळ दिले। मुंबईत हजारो जण दाखल झाले। विशेषतः मराठवाडा विभागातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आले होते। हा लढा यशस्वी झाल्याचा आनंद रायगडच्या रोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरवून गुलाल उधळून विजय आनंदोत्सव साजरा केला। जय शिवाजी जय भवानी, एक मराठा लाख मराठा, मनोज दादा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। मराठ्यांच्या विजयाचा हा ऐतिहासिक दिवस म्हटला जातो, कारण या लढ्यामुळे मराठा समाजातील गरजू तरुण तरुणींना रोजगार आणि शिक्षणाचा मार्ग आता खुला होणार आहे। आज 2 सप्टेंबर 2025 आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षर लिहावा असा हा दिवस आहे। आज मराठ्यांसाठी हा विजय दिवस म्हणून आज महाराष्ट्रासह आम्ही रोहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर आम्ही साजरा करत आहोत। आज आमच्या मराठ्यांच्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य झालेल्या आहेत। तसा 3 मागण्यांचा GR सरकारने काढलेला आहे। हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। त्याच्यामध्ये आमचा हा जो रोहा तालुका भाग आहे, अनेक नोंदी आहेत, त्याच्यामध्ये कुणबी मराठा नोंदी आहेत, त्याच्यानंतर मराठा कुणबी नोंदी आहेत। यांना सरसकट मराठा करण्याच्या प्रमाणपत्र देण्याच्या हालचाली आता खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या आहेत आणि 58 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या रेकॉर्डवर ग्रामपंचायत रेकॉर्डवर आणण्याचे सुद्धा प्रोव्हिजन आज सुरू झालेले आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यालय सुरू करण्याच्या सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। हा लढा जरी आज आमचा विजय दिन म्हणून आम्ही साजरा करत असलो तरी लढा संपलेला नाही। आम्ही सकल मराठा समाज रोहाच्या वतीने आम्ही याचा आणखी शासनाच्या दरबारी पाठपुरावा करणार आहोत आणि विजयाचा दिवस आम्ही साजरा करत आहोत। आणि आज आमचे जे गरीब मुलं युवती जे आहेत, ज्यांच्या दाखल्यांवर हिंदू कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे, त्यांना जे आता प्रमाणपत्र मिळतील, हा जो श्रेय आहे हा श्रेय आहे मराठा आंदोलनाचा। हा श्रेय आहे मराठा आंदोलनाचे प्रणेते जरांगे पाटील साहेब आहेत आणि त्याचे श्रेय कुणी घेऊ नये, याचं श्रेय आहे लाखो करोडो मराठ्यांच्या एकतेचे समतेचा हा खरा विजय आहे, हा असं आम्ही समजतो। आज 2 सप्टेंबर 2025 रोजी सर्व सकल मराठा महाराष्ट्रातील सर्वांचा विजयोत्सव आहे। हा जरांगे पाटलांमुळे सगळ्यांना विजयोत्सव साजरा करता आला, कारण त्यांचं श्रेय सगळ्यात जास्त आहे। त्यांच्या उपोषणाला साथ मिळाली, त्यांच्या उपोषणाने सगळं हे जे काही मराठ्यांचे मागणे होते ते प्रश्न सुटलेले आहेत। मनोज दादांनी आज अनेकदा उपोषणं केली आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये गेले 4 दिवस जे उपोषण चालू आहे त्याला आज सरकारने योग्य तो न्याय दिला आणि आपल्या समाजाला आरक्षण म्हणता येणार नाही, ज्या ठराविक काही मागण्या होत्या त्यातल्या काही मागण्या शिल्लक बाकी आहेत अजून आणि काही मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्याबद्दल सरकारचे आभार। आणि ज्या उर्वरित मागण्या आहेत त्याही लवकरच मान्य कराव्या सरकारने, ही विनंती आहे समाजाकडून। आणि सर्व समाजांना हा विजय उत्सव जरांगे पाटलांमुळे साजरा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आभार। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।